हे मी तुम्हाला शिकवणार ट्रिग्नोमेट्री मध्ये की काही सेकंड्स मध्येच थीटा कसे ठरवायचे. ऑलरेडी शिकवलंय, पुन्हा एकदा शिकवणार आपण. ट्रिग्नोमेट्री स्टार्ट झाली की शिकवते. सो इथं थीटाची व्हॅल्यू किती असणार आहे? 135. ग्राफ कळाला का कसा आलाय तो? ग्राफ कळाला? ओके. मग स्ट्रेट लाईन ग्राफ तुम्हाला काढता येतील ना आता? सपोज मी तुम्हाला इक्वेशन असं दिलं बघा, ऐका रे. फॉर एक्झाम्पल इक्वेशन असं आहे आर इक्वल्स टू आर नॉट ए रेस टू 1/3. हे इक्वेशन आहे, आपल्याला आहे केमिस्ट्रीमध्ये पण असतं, आपल्याला पण आहे. ॲटम मोलॅक्युल न्यूक्लिया नावाचं चॅप्टर आहे मॉडर्न फिजिक्समध्ये. तर याच्या हेल्पनं ना तुम्ही कोणत्याही न्यूक्लियसची रेडियस काढू शकता. रेडियस ऑफ न्यूक्लियस, फॉर एक्झाम्पल कार्बन न्यूक्लिया आहे, हायड्रोजन न्यूक्लिया आहे, आणि तुम्हाला त्याची रेडियस काढायची किंवा ॲटमची रेडियस काढायची, कार्बन ॲटमची किंवा कार्बन न्यूक्लियसची, तर हा फॉर्म्युला यूज केला जातो. मीन्स हा आर नॉट कॉन्स्टंट असतो, याची व्हॅल्यू फिक्स आहे. हा कॉन्स्टंट आहे, याला बोलतात लिनियर कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू काय असते? फिक्स असते. 1.2 फर्मी ही फिक्स असते. आणि सपोज कार्बनचं तुम्हाला काढायचंय, रेडियस ऑफ कार्बन न्यूक्लियस, तर आर नॉट तुम्हाला दिला जातो. कार्बनचा मास नंबर किती असतो? व्हॉट इज द मास? ए मीन्स मास नंबर. ॲटॉमिक नंबर कार्बनचा 6 असतो, मास नंबर किती असतो? 12. सो इथं फक्त 12 येणार आणि रेस टू काय असणार आहे? 1/3. ठीक आहे. हे सॉल्व्ह करून ती रेडियस काढायची असते. सो फॉर्म्युला कळाला का कोणाचा आहे? फॉर्म्युला आहे रेडियस ऑफ एनी न्यूक्लियस और रेडियस ऑफ एनी ॲटम. तुम्ही कोणासाठीही काढू शकता. मग आता मी तुम्हाला जर ग्राफ विचारला, ग्राफ आहे आर वर्सेस ए रेस टू 1/3 चा, तर ग्राफ कसा बनेल रे? स्ट्रेट लाईन. हे लक्षात घ्या, आर नॉट कॉन्स्टंट आहे. ऐका, आर नॉट कॉन्स्टंट आहे. सो आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए रेस टू 1/3. मग मी जर अख्खा ए रेस टू 1/3 एक्स वरती घेतला तर ग्राफचं नेचर कसं असणार आहे? स्ट्रेट लाईन. कारण आर कोणाला प्रपोर्शनल आहे? ए रेस टू 1/3 ला प्रपोर्शनल आहे. हा, जर मी ग्राफ असा काढला की इकडे आर घेतलाय आणि इकडं ए घेतलाय आणि जर मी स्ट्रेट लाईन काढलं तर हा ग्राफ कसा आहे? रॉंग आहे. ॲज पर द इक्वेशन आर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए रेस टू 1/3. सो 1/3 पूर्णच्या पूर्ण घ्या, ग्राफ कसा असणार आहे? स्ट्रेट लाईन. पण असा जर घेतला तर याचा ग्राफ स्ट्रेट लाईन येणार नाही. हा रॉंग ग्राफ आहे. पुढे लिहा वाटलंच तर रॉंग. हा रॉंग आहे, याचा ग्राफ वेगळा बनतो. कसा बनतो ते मी शिकवते तुम्हाला. कळालं? हे लक्षात आलं का? ओके. आता दुसरा ग्राफ. हे झालं सगळं स्ट्रेट लाईन ग्राफ्स. अजून एक 2-3 पॉइंट्स येतात, ते पण सांगून टाकते स्ट्रेट लाईन ग्राफचे. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल जर मी एखादा स्ट्रेट लाईन ग्राफ काढलाय, व्हॅल्यूज घेऊ का? डिरेक्टली इकडे व्ही घेते, इकडे आय घेते, आणि सपोज हा ग्राफ आहे. ठीक आहे. तो हा जो ग्राफ आहे ना, त्यानं एक्स ऍक्सिसशी कॉन्स्टंट अँगल केलाय. हे प्रत्येक अँगल काय असणार रे? कॉन्स्टंट राहणार ना. अरे हा अँगल कॉन्स्टंट आहे ना, थीटा कसा राहणार आहे? कॉन्स्टंट, कारण स्ट्रेट लाईन आहे. मी असं थोडंच काढलंय की सपोज इकडे व्ही आहे, इकडे आय आहे, आणि हा ग्राफ, हा स्ट्रेट लाईन नाही आहे. हा स्ट्रेट लाईन ग्राफ आहे का? नाही. आता जर मी इथं टँजेंट काढली विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस अँगल बघितला, तर हा अँगल सेम असणार आहे का रे? नाही, हा अँगल वेगळा असणार. इथे अँगल कंटिन्युअसली काय असणार आहे? इन्क्रीजिंग असणार आहे. हा जो अँगल आहे ना, सपोज हा θ1 आहे, हा θ2 आहे, हा θ3 आहे, तर या केसमध्ये हा अँगल कंटिन्युअसली काय असणार आहे? इन्क्रीजिंग असणार आहे. थीटा इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. म्हणजे या ग्राफचा स्लोप काय असणार आहे? इन्क्रीजिंग. थीटा इन्क्रीजिंग मीन्स व्हॉट? स्लोप इन्क्रीजिंग ना. स्लोप मीन्स व्हॉट? टॅन थीटा. मग थीटा जर कंटिन्युअसली वाढतोय तर स्लोप पण काय होणार आहे? कंटिन्युअसली वाढणार आहे. म्हणजे याच्यावरून जेव्हा मी आर ची व्हॅल्यू काढेन, आर या ग्राफचा स्लोप म्हणजे काय रे सांगा? आरच आहे ना, रेजिस्टन्स आहे ना. या ग्राफचा स्लोप काय असणार आहे? रेजिस्टन्स असणार ना, व्ही अपॉन आय. व्ही अपॉन आय रेजिस्टन्स आहे. मग इथं मला सांगा, रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे का रे? या ग्राफमध्ये रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे का? नाही. का कॉन्स्टंट नाही आहे? कारण थीटा व्हेरिएबल आहे. थीटा व्हेरिएबल आहे म्हणून टॅन थीटा पण कसा झाला? व्हेरिएबल झाला. लक्षात येते का? बघा, टॅन थीटा पण कसा झाला? व्हेरिएबल झाला. स्लोप व्हेरिएबल आहे म्हणजे रेजिस्टन्स कसा आहे? व्हेरिएबल आहे.
इथं रेजिस्टन्स इन्क्रीजिंग आहे. रेजिस्टन्स कसा आहे? इन्क्रीजिंग आहे. वाढणार ना, थिटा वाढतोय म्हणजे रेजिस्टन्स काय झाला? वाढला. इथं असं सिच्युएशन नाही आहे. मी जर तुम्हाला म्हणाले की ए पॉइंटला, बी पॉइंटला आणि सी पॉइंटला स्लोप कसा असेल रे? सेम, कॉन्स्टंट. कारण ह्या बघा ना, इथं पण थिटा करणार, इथं पण अँगल थिटा असणार, इथं पण अँगल किती असणार आहे? थिटाच असणार आहे. सो जर मी याच लाईन वरती 3 पॉइंटचा रेजिस्टन्स बघितला, रेजिस्टन्स ऑफ आर ए, रेजिस्टन्स ऑफ आर बी आणि रेजिस्टन्स ऑफ आर सी, तर हे इक्वेशन तुम्हाला मिळणार. हे कळतंय का सांगा रे मला? हे कळालं का तुम्हाला? हे फार महत्वाचं आहे. हे तुम्हाला कळालं का? हा पॉइंट तुम्हाला कळाला का? की याच्यामध्ये तुमचा रेजिस्टन्स कसा असणार आहे? सेम, तिन्ही पॉइंटचा कर्व वरती. पण याच्यावरती तुमचा रेजिस्टन्स सेम असणार नाही. रेजिस्टन्स इथे इन्क्रीजिंग असणार आहे. सपोज हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. मी जर या पॉइंटला ए म्हणाले, या पॉइंटला बी म्हणाले, या पॉइंटला सी म्हणाले, आणि मी तुम्हाला रेजिस्टन्सचं रिलेशन विचारलं, तर आर सी मोठा असणार कोणापेक्षा? आर बी पेक्षा. आणि कोणापेक्षा मोठा असणार आहे? आर ए पेक्षा. हे हा पॉइंट कळाला का सांगा? हा तुम्हाला थोडासा युजफुल होणार आहे जेव्हा मी थर्मोडायनेमिक्स शिकवणार ना. थर्मोडायनेमिक्स मध्ये खूप सारे ग्राफ आहेत, प्रचंड ग्राफ आहेत, पण सगळे सोपे. हे असेच खूप सारे ग्राफ्स आहेत, त्याच्यामध्ये हे येतं, हे येतं. मीन्स फॉर एक्झाम्पल मी इथं सांगते, ही गोष्ट कळाली का तुम्हाला? इथं प्रत्येकाचा स्लोप सेम राहणार, प्रत्येक पॉइंटचा, कारण थिटा सेम आहे ना. अरे थिटा सेम आहे ना, डेफिनेटली बघा ना, थिटा सेमच राहणार ना, राईट? थिटा सेमच राहणार ना दोघांचा सुद्धा. नाही या लक्षात तुमच्या? का बदलेला रे थिटा? बघा ना, हे अशी लाईन आहे ना, एकशी केलेला अँगल सेमच राहणार, हा थिटा सेम राहणार, बदलणार नाही. ओके,